रेशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ आणि एल-पी-जी गॅस सिलेंडर इथे मोफत मिळणार आहे. नमस्कार. TV6 मराठी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. या योजनेअंतर्गत शिधापत्रिक असलेल्या सर्व कुटुंबांना मोफत गहू, तांदूळ आणि एल-पी-जी सिलेंडर इथे मिळणार आहे. नव्या धोरणात गरजूंना नागरिकांना अन्नधान्यासोबतच आर्थिक मदत देण्याची तरतूद इथे करण्यात आलेली आहे. जुने किंवा नव्या कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड असलेल्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला ₹1,000 अतिरिक्त मदत इथे मिळणार आहे. विशेषतः गरीब, विधवा, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा इथे मिळेल. आधार देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या योजनेचा लाभ फक्त त्या नागरिकांना दिला जातो जे अधिकृतपणे या योजनेत नोंदणीकृत आहेत आणि दरवर्षी आपले KYC अद्ययावत ठेवतात. नियमितपणे KYC करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयोगी ठरते. देशातील अनेक राज्य सरकारे नागरिकांना सहाय्य म्हणून धान्य आणि अन्न आवश्यक वस्तूंचे वाटप करतात. काही ठिकाणी तांदूळ, गहू, डाळ, साखर यासोबतच साबण, कपडे इत्यादी वस्तूही दिल्या जातात. प्रत्येक राज्य आपापल्या परिस्थितीनुसार नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करते. या वितरणामुळे गरजू कुटुंबाच्या घर खर्चात मोठी बचत होते. रेशन कार्ड धारकांना कुटुंबासाठी एक सुखद बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारच्या ताज्या माहितीनुसार लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत धान्याबरोबरच आता दर महिन्याला ₹1,000ची अतिरिक्त मदत देखील इथे दिली जाणार आहे. या उपक्रमाचा हेतू म्हणजे आर्थिक अडचणीत असलेल्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना हातभार लावणे आहे. योजनेत साखर, तेल, तांदूळ, गहू, डाळी, साबण, कपडे आणि इतर गरजेच्या वस्तूंचा समावेश असेल. काही राज्यांनी ही योजना प्रत्यक्षात लागू करणे देखील सुरू केली आहे. पात्र लाभार्थ्यांना यासोबतच एल-पी-जी गॅस सिलेंडरची सुविधाही इथे दिली जाणार आहे. त्यानंतर दिवाळी भेट आणि विशेष मदतसुद्धा इथे मिळणार आहे. केंद्र सरकारने रेशन धारकांसाठी दिलासा देणारा महत्त्वाचा इथे निर्णय घेतलेला आहे. नव्या योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिका धारकांना आधीपेक्षा अधिक प्रमाणात धान्य आणि काही अतिरिक्त वस्तू उपलब्ध होणार आहे. विशेषतः BPL, गरीब, असहाय्य आणि बेरोजगार कुटुंबांना दिवाळीच्या काळात तांदूळ, गहू आणि आवश्यक वस्तू मोफत दिल्या जाणार आहे. सरकारने या कुटुंबांसाठी अतिरिक्त आर्थिक मदतीचीही तरतूद केलेली आहे. पात्र लाभार्थ्यांना ₹1,000ची विशेष मदत रक्कम देण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना सणासुदीच्या दिवसांत आवश्यक खर्च भागवण्यास आधार इथे मिळणार आहे. त्यानंतर कौटुंबिक अन्नधान्याचा इथे खर्च कमी होणार आहे. रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना स्वस्त दरात किंवा मोफत अन्नधान्य तसेच आवश्यक वस्तू मिळू शकतात. या योजनेनुसार पात्र कुटुंबांना दरमहा 22 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ दिले जाणार आहे. यासोबतच 2 किलो डाळ, 1 किलो साखर आणि आवश्यकतेनुसार मीठही उपलब्ध करून दिले जाईल. ही सर्व सामग्री नागरिकांना त्यांच्या जवळच्या रेशन दुकानातून सहज मिळेल. त्यामुळे घरातील अन्नधान्याचा खर्च लक्षणीय कमी होईल. कुटुंबाचे बजेट अधिक नियंत्रित आणि संतुलित राहू शकते. गरीब व मध्यमवर्गीयांसाठी ही योजना मोठा आर्थिक आधार इथे मिळणार आहे.